आतापर्यंत मुंबईमध्ये एवढे रस्ते खोदले, 2-2-3-3 वेळा कोणती परमिशन घेतली? एवढ्या एजन्स्या खोदतात, एवढ्या लाईनी टाकतात, ब्रिज बनवल्यानंतर तुम्ही परत रस्ते खोदतो. अहो तुम्ही माझं ऐका ना, आता मी काय सांगतो, तुम्ही आता आम्हाला सांगता युनिव्हर्सिटी नाही गाणे साहेब, मी तुम्हाला सांगतो, मी जबाबदार पर्सन आहात, कार्यकारी अभियंता उप अभियंता आहात. तुमच्या खालची लोक नको दलाली करतात. समोर आलो 7 दिवसामध्ये आम्ही जे निवेदन दिलेले आहे त्या ठिकाणी पाण्याचा उचलडा वाढला पाहिजे, स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे आणि जास्त वेळ पाणी आलं पाहिजे. त्या 3 गोष्टी जर आम्हाला झाल्या नाही तर मग आमचा उद्रेक होईल. इथे येऊन आम्ही कोण काढू लक्षात ठेवतो. आम्ही समोर सांगतोय, मी आम्ही पोलीस केसेसचा याला त्याला लक्षाला घालत नाही. पाण्याचा प्रश्न ज्वलंत आहे. तुम्ही सिरियसली काम करा, तुमच्या अधिकाऱ्यांचं ऐकून काम करू नका. आणि यांनी आम्हाला मात्र उत्तर दिली. स्वतः ॲडव्होकेट लक्षात ठेवत आहे, मला प्रश्नाचा अनुभव आहे, मी अभ्यास माणूस आहे, मी असं काही बोलत नाही. एनओसी दिली नाही, हे नाही दिली, ते नाही दिली, मला कारण सांगू नका, उत्तर पाहिजे. त्या विकोळी पार्क साईडला तिथे लोकांना डोंगरावर पाणी नाही आहे. पंपिंग सेंटर लावा, पाणी सर्व लोकांना पाणी द्या. रात्री 11-12 वाजता पाणी येतं, 2 वाजता पाणी येतं. तुम्ही रात्री आमच्याबरोबर या, तुम्हाला दाखवतो काय तिला वेळ आहे लोकांच्या, महिलांच्या काय वेळ आहे. तुम्ही रात्री आमच्याकडे 1 बरोबर चला, तुम्हाला दाखवतो.